जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक। नंदुरबारच्या सातपुड्यात भर पावसाळ्यातही पाणी टंचाईचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे। अक्कलकुवा तालुक्यातील माणिबेलीच्या आमली चाफडी पाड्यातील जवळपास 20 कुटुंबांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी डोंगर दऱ्यातून जीवघेणी पायपीट करावी लागत आहे। विशेष म्हणजे पाण्यासाठी तब्बल 7 बोरवेल करण्यात आल्या, मात्र एकाही बोरवेलला पाणी लागले नाही। त्यामुळे या कुटुंबांना आता डोंगरातून वाहणाऱ्या देव नदीच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे। पाहूया नेमकी काय आहे या पाड्यातील परिस्थिती। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुका, सातपुड्याच्या दुर्गम डोंगर रागांमध्ये वसलेला माणिबेली परिसर आणि याच परिसरातील आमली चाफडी पाड्यातील ही परिस्थिती। पाड्यात जवळपास 20 कुटुंब वास्तव्यास आहेत, मात्र या कुटुंबांसाठी आजही पिण्याचे पाणी मिळवणे म्हणजे मोठा संघर्ष ठरला आहे। डोक्यावर हंडा, हातात पाण्याची भांडी आणि पायाखाली खडतर डोंगरवाट। घोटभर पाण्यासाठी या नागरिकांना दररोज अशाच अवघड वाटेवरून प्रवास करावा लागतो। पाड्यात पाण्याची कायमस्वरूपी सोय व्हावी यासाठी प्रशासनाकडून तब्बल 7 वेळा बोअरवेल करण्यात आल्या, मात्र या 7ही बोअरवेल कोरड्याच राहिल्यात। बोअरवेलमधून पाणी मिळाले नाही, त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भिस्त आता डोंगरातील देव नदीवर आहे। मात्र नदीपर्यंत पोहोचण्यासाठीही या नागरिकांना खडतर डोंगरवाट पार करावी लागते। भर पावसाळ्यात परिसरात पावसाचे पाणी मुबलक असताना पिण्याच्या पाण्यासाठी मात्र नागरिकांना अशी वणवण करावी लागत असल्याने प्रशासनाच्या पाणी टंचाई मुक्तीच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। शासनाच्या नियमानुसार ठराविक खोलीपर्यंतच बोअरवेल करता येत असल्याने नवीन बोअरवेलचा पर्यायही मर्यादित झाला आहे। त्यामुळे या 20 कुटुंबांसाठी कायमस्वरूपी पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। पाण्यासाठीची ही रोजची धडपड केवळ आमली चाफडी पाड्यातील नागरिकांच्या जीवनातील अडचण नाही, तर दुर्गम भागातील मूलभूत सुविधांची वस्तुस्थितीही समोर आणणारी आहे। एकीकडे पाणी टंचाई दूर करण्यासाठी विविध योजना राबवल्या जात असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते, मात्र दुसरीकडे भर पावसाळ्यातही 20 कुटुंबांना हंडाभर पाण्यासाठी डोंगर दऱ्यातून पायपीट करावी लागते। त्यामुळे आमली चाफडी पाड्यातील नागरिकांना कायमस्वरूपी पिण्याचे पाणी कधी मिळणार आणि त्यांची ही जीवघेणी पायपीट कधी थांबणार हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे। नंदुरबार जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाची जागतिक पाहिलं जात असतं, मात्र तिथं कर्मचारी असून कर्मचारी डॉक्टर असून वेळेवर हजर राहत नाही, अशा तक्रारी समोर येत आहेत। नेमकं याच्यावरती आपण काय लक्षात घेऊन किंवा कारवाई करणार आहे? जसं जी PHC बद्दल तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाली, याच्यामध्ये 2-3 विषय असे होते की एकतर कोणीही स्टाफ तिथे उपस्थित नव्हता वेळेवर, आणि दुसरा तिथे मेडिसिन्सची सुद्धा कमतरता होती किंवा मेडिसिन्स खूप कमी प्रमाणात होती। तर या 2 गोष्टीबद्दल आम्ही DHOना सक्त सूचना दिलेली आहे। तिथल्या MOची चौकशी करून आम्ही तात्काळ कारवाई करणार आहोत आणि जर खरा आढळला तर 100% आम्ही त्यांना काढणारच आहोत। तसेच जे फार्मसी ऑफिसर आहे त्यांना सुद्धा आम्ही एक शो कॉज देऊ, जेणेकरून अशा प्रकारचे परत घडू नये। त्यांनी मागच्या आठवड्यात त्यांचं म्हणणं असं आहे की ते घेऊन गेले होते, पण तरी आम्ही चौकशी करून त्यांना एक शो कॉज देणार आहोत। तसेच पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही आकस्मिक भेट स्वरूपात सुरू करत आहोत, ज्याच्यामध्ये आपले शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र हे सुरू आहेत किंवा नाही याची सुद्धा आम्ही रँडमली तपासणी न सांगता करणार आहोत, जेणेकरून वेळेवर प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी उपस्थित असायला पाहिजे याची खात्री होईल, आणि 100% आम्ही याची काळजी घेऊ की प्रत्येक माणसाने तिथे उपस्थित राहायला पाहिजे। जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक।